मनोज जरांगे पाटील यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। देवेंद्र फडणवीस हे मराठा द्वेषी आहेत अशा प्रकारची टीका जरांगे पाटील यांनी केलेली आहे। फडणवीसांमुळेच सगळे सोयरेचा निर्णय झाला नाही असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर निवडणुकी संदर्भातील रणनीती उघड करणार नाही, अन्यथा फडणवीस डाव साधतील असा आरोप देखील जरांगे पाटील यांनी केला आहे। दिलंच नाही आणखी फायदा करून आमचा चहा पिऊन जातो फुकट अंतरवलीत येऊन देऊन फायदा काय, त्याचा काहीच फायदा झाला नाही। ते येतोय आता, येऊ नको म्हणू शकत नाही मी त्याला अंतरवलीत आल्याच्या नंतर। आणि ते आला तरी काय आमच्या तोट्याचा नाही, त्याला त्यांचे घराने पुढे येऊ द्यायचे नाही। त्यांचे तीन द्यायचा उमेदवार एक, त्यांना इकडे 3 पक्ष इकडे 3 पक्ष द्यायचं एक, राहिलेले 2 येतात आणि मायापाशी कणत येत। आता आम्ही काय करावं म्हणलं, मी काय सांगू तुम्ही काय करावं? मग ते सांगते तिथून पुढे जाऊ द्या म्हणे, ते घरानं चांगलं नाही, त्यापेक्षा तुम्ही कोणी दिला तर आम्ही त्यालाच निवडून आणतो। त्याला लय कटाळा आलाय हो त्यांना, कारण ते सांगते मी मागे एकदा सांगितलं, जाऊ द्या आज बी सांगतो, ते म्हणते लयच खुनशी येते। देवेंद्र फडणवीस फक्त असले चाळे करू शकतो, फुटा पाडणे नसता मग जेलला टाकायच्या धमकीनं त्याच्याकडून माणूस घेणे, याच्यातून पुरतं भाजप संपवायला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे। पुरं भाजप संपणार। देवेंद्र फडणवीस द्वेषी माणूस आहे, मराठा द्वेषी माणूस आहे, त्याला इतका द्वेष आहे मराठ्यांचा की तो मिळूच देत नाही आणि सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीचं कामही ते होऊ देत नाही। कारण त्यांनी धरले छगन भुजबळ हाताखाली, छगन भुजबळ पाठबळ देतोय, कारण सत्तेत देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आणि त्या पाठबळातून सगळा जातीवाद पसरायचं काम, जाती तेढ निर्माण करायचं काम भुजबळच्या माध्यमातून फडणवीसांनी केलं।